मी आता अशा ठिकाणी जाणार होतो जिथं मंदिराच्या शेजारीच काय अख्ख्या गावामध्ये मांसाहार चालत नाही. आणि त्या ठिकाणाकडे जात असताना जेवढी पण गावामध्ये लागतील प्रत्येक गावात तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगणार आता. हे आहे गणेशवाडी. ओढसपासून काहीच जवळ इथं गणपतीचं पुरातन काळातलं मंदिर आहे. हो वाटतंय पाऊ पण आता आहे पावसाळा त्यामुळे काय मी पाहणार नाही. हे गाव आहे येरळवाडी. इथे पुरातन काळातलं महादेवाचं मंदिर आहे. आणि हे आहे बनपुरी. बनपुरीच्या कामाने बसून बाहेर निघलं की असं समोर हायवे लागतो. मोबाईल पडला असता तेवढं धरलाय नाही पडून देत. ऐसा लगा मेरा मजाक. आव्या काय पण कर कर फक्त पुढचा ब्रेक दाबू नको काय. आता तुम्ही म्हणताल मी आवेला का गाडी चालवायची. हे बघा स्पीड कसा आहे एकदम हळू सेफेस्ट. आणि त्यातनं आज काय माहितीये का आमोशा आता शेतात शेतकऱ्याने पेरणी केली. पेरलेलं उगवून पण आलं आणि त्यात मध्ये ती काम पण करायला लागली. पण पाऊस काय पडायचं नाव घेणं झालंय. थोडंसं पुढे गेलं की अशी सूर्याची वाडी लागते. आणि तिथनं मी पोचलो मायनीमध्ये काय गर्दी नव्हती. आणि कातर खटाव ते विटा या रोडवर इथं बघा पैसे छापण्याची मशीन बसवण्यात आलेली आहे. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ माँ कसम. अब गाडी तेरा भाई चलाय असं म्हणत पहिल्यांदा चष्मा घातला. लगेच मी गाडी चालवायला घेतली. आणि गाडी चालवत असताना मला तोंडाला हवा लागलेली एक नंबर वाटत. जेवढी हवा तेवढी मजा. आणि तेवढ्यात आली विट्याची कमान. आणि तिथनं पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि पळलो खानापूर रोडला. आणि हे बघा हे आहे रेवण सिद्धाचं मंदिर. डाव्या हाताला वळा की असं मंदिर लागतं. आणि ह्या मंदिरात तुम्हाला देवाच्या चारी साईडनं नंदी दिसणार. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर दर्शनाला अतिशय लाईन होती. कारण आज अमावस्या होती. आणि देवाचं दर्शन घ्या. देव एकच नंबर दिसत होतं. सजावट एकच नंबर. तर हे मंदिर तुम्हाला दाखवलं. आता तुम्हाला मेन मंदिर दाखवणार आहे. इथनं थोडं पुढं गेलं की अशी कमान लागते. आणि इथं दर अमावस्याला असं तुम्हाला बघायलाच भेटणार. इथे एकदम जास्त गर्दी असते. तर हे तुम्हाला गाव सांगत होतो ह्या गावामध्ये अजिबात कुठं तुम्हाला एक सुद्धा हॉटेल गावणार नाही. आणि इथं मांसाहार म्हणजे अजिबात चालत नाही. आणि या गावातल्या पोरी कुठल्या मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला अजिबात दिले जात. दर्शनाला भरपूर रांग बसल्यामुळे इथनंच मी दर्शन घेतलं. देवा बघ बाबा. आता हे तुम्ही दगड दिसतोय. ह्या दगडावर तुम्हाला कितीही रुपये ठेवले तरी चालते. पण ज्या वेळेला तुम्ही इच्छा मागचाल पहिल्यांदा इच्छा मागायची आणि मग दगड उचलायचा. जर का तुम्ही दगड उचलला तर 100% तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तर अजून एक मंदिर आहे तिथं आतमध्येच. हे स्वयंभू आहे एकदम स्वयंभू. हे मंदिर एकदम पुरातन काळातलं असून तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा.